हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांनी ॲडमिशन्स घेतले असतील. 12वीची आपली 11वीचा रिझल्ट तयार आहे. 11वीचा रिझल्ट शीट नंतर तुम्हाला दिल्या जातील. 12वीचे ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म आहे, लिंक दिलेले आहे. ज्यांना कोणाला अजून प्रॉब्लेम असेल त्यामध्ये त्यांनी शक्यतो कॉलेजशी संपर्क साधायचा आहे. फोनवर न साधा शक्यतो कॉलेजवर जायचं टाळायचं आहे. कॉलेजचा जो फोन आहे तो 0231-264-2540 या फोनलाही तुम्ही संपर्क करू शकता. त्यातून जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही सरळ मलाही कॉल करू शकता. पण शक्यतो लवकरात लवकर तुमची जी काही ऑनलाईन ॲडमिशन्स आहेत त्या ॲडमिशन्स घ्यायच्या आहेत. तर यापूर्वी आपण बराचसाच पार्ट या टॉपिकमधला स्टडी केलेला आहे. रोटेशनल डायनॅमिक्स स्टार्टिंगचा जो भाग होता तो आपण सर्क्युलर मोशनला रिलेटेड होता तो अगोदर कव्हर केलेला आहे. राहिलेला जो पुढचा पोर्शन आहे तो आपण रोटेशनल मोशनला जो रिलेटेड आहे तो कव्हर करत आलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना आपण एकच विचार केलेला आहे, कुठल्याही रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर किंवा I इज इक्वल टू mr स्क्वेअर. त्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन घेतलेलं आहे. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस घेतलेला आहे. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक दोन महत्त्वाचे आर्टिकल घेतलेले ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. लास्ट टाइम आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी नावाचं जे आर्टिकल होतं त्याला रिलेटेड आपण अँग्युलर मोमेंटमचा आर्टिकल घेतलेला आहे. आणि आज जो आपला पुढचा पार्ट आहे ते म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. बॉडी जर रोटेट होत असेल तिच्यावरती ॲक्ट होणार आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. आता टॉर्क ही फिजिकल क्वांटिटी आहे. टॉर्क ही फिजिकल क्वांटिटी आपल्या लिनियर मोशन मधला जो फोर्स आहे त्या फोर्सला ते टोटली रिलेटेड असणार आहे. म्हणजे बॉडी जर आपल्याला सरळ रेषेत पुढे न्यायची असेल तर आपण फोर्स लावतो. फोर्स इज नथिंग बट आपला फॉर्म्युला असणार आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. पण बॉडीला जर गोल फिरवायची असेल, गाडी किंवा सायकल जर सरळ चालवायची असेल तर दोन्ही बाजूला जो फोर्स लावतो तो कॉन्स्टंट असणार आहे बोथ साईडला. पण गाडीला जर आपल्याला सडन टर्न घ्यायचा असेल तर एक जी बाजू आहे ती एका साईडला घेतली जाते, दुसरी बाजू दुसऱ्या साईड, म्हणजे इक्वल आणि अपोजिट फोर्स जो असतो तो म्हणजेच काय असणार आहे, टॉर्कचा प्रकार असणार आहे. दरवाजा ओपन क्लोज ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस एका बाजूला फोर्स लावत असतो, दुसऱ्या बाजूला जो फोर्स असतो तो अपोजिट फोर्स असतो. म्हणजे ज्या गतीनं इकडं ओढलं जातं स्टेअरिंग किंवा सायकलचा हँडेल त्याच गतीनं हा इकडं ओढला जातो. म्हणजे इक्वल आणि अपोजिट फोर्स जे पेअर आहे दॅट इज नथिंग बट द टॉर्क. ते टॉर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कशावरती ॲक्ट होणारं, रिजिड बॉडीवरती. मग रिजिड बॉडीचं जे एक्झाम्पल आपण पहिल्यापासून घेत आलेलो आहे आतापर्यंत 2-3 वेळा आपण ते एक्झाम्पल घेतलेलं आहे. मोमेंट ऑफ एनर्जीची डेफिनेशन काढत असताना पण ती बॉडी घेतलेली आहे. कायनेटिक एनर्जीसाठी पण ती बॉडी घेतलेली आहे. अँग्युलर मोमेंटमच्या आर्टिकलसाठी पण आपण तीच बॉडी विचारात घेतलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल यू आर गिवन रिजिड बॉडी लाईक दिस. अशा पद्धतीची रिजिड बॉडी दिलेली आहे. ह्या बॉडीला काय करायचं आहे, ॲक्स ऑफ रोटेशनच्या बाजूने फिरवायचं आहे. सपोज दिस इज द ॲक्स ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द पॉइंट ओ. ओ ठिकाणाहून तो ॲक्स ऑफ रोटेशन पास केलेला आहे. ह्या बॉडीमध्ये काय असणार आहेत, nth पार्टिकल्स असणार आहेत बिकॉज इट इज अ रिजिड बॉडी. पहिला पार्टिकल आपण लास्ट टाइम जसा विचारात घेतलाय त्याच पद्धतीने असणार आहे. किती मास असणार आहे त्याचा, m1 एवढा मास असणार आहे. ॲक्स ऑफ रोटेशन पासूनचं जे आता जे अंतर असणार आहे ते किती असणार आहे, r1 एवढा असणार आहे. अनंत पार्टिकल्स आहेत, सगळ्या पार्टिकलचा विचार करणं शक्य नाही. मग 2-3 पार्टिकलचा आपण विचार करतोय. पहिला पार्टिकल झाला त्याच्या लगतच काय करणार आहे मी सेकंड पार्टिकल घेणार आहे. कुठेही असेल तो, एकदम क्लोजर मध्ये असेल की एकदम टोकाला असेल, एनिवेअर असं म्हटलेलं आहे बिकॉज बॉडी इज अ रिजिड. इथं सेकंड पार्टिकल आहे, मास किती असणार आहे, m2 असणार आहे. डिस्टन्स किती असणार आहे त्याचं, r2 एवढं असणार आहे. लास्टचा पार्टिकल लास्ट टाइम जसं आपण स्टडी केलेला आहे त्याचं मास किती असणार आहे, mn असणार आहे. डिस्टन्स किती असणार आहे, rn एवढं असणार आहे. कुठंपासून, ॲक्स ऑफ रोटेशन पासून. आता ही बॉडी गोल फिरते याचा अर्थ प्रत्येक पार्टिकलवरती फोर्स असणार आहे. दॅट फोर्स इज लिनियर फोर्स. सपोज F1. सेकंड जो पार्टिकल आहे सेकंड पार्टिकलवरती ॲक्ट होणार फोर्स काय असणार आहे, F2 एवढा असणार आहे.
लास्टचा जो पार्टिकल आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, Fn एवढा असणार आहे. As the body rotates, each particle has a linear acceleration. प्रत्येकाला लिनियर ऍक्सलरेशन असणार आहे. तर पहिल्या पार्टिकलचा आपण लिनियर ऍक्सलरेशन स्टार्टिंगला फाइंड आउट करूया. पहिल्या पार्टिकल लिनियर ऍक्सलरेशन a1, डिस्टन्स किती असणार आहे त्याचं r1, आणि जी बॉडी आहे ह्याला ऍक्सलरेशन किती दिले आपण, अल्फा एवढ्या अँग्युलर ऍक्सलरेशन रोटेट होणार आहे. म्हणजे a1 इज इक्वल टू r1 आणि अल्फा फर्स्ट पार्टिकलचं ऍक्सलरेशन झालं लिनियर ऍक्सलरेशन. सेकंड पार्टिकलचं जर ऍक्सलरेशन पाहिजे असेल तर a2 इज इक्वल टू r2 इंटू अल्फा. सेम वे त्यातला जो लास्ट पार्टिकल आहे इट हॅज ऑल्सो ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन. दॅट लिनियर ऍक्सलरेशन एम इज नथिंग बट rn आणि काय असणार आहे, अल्फा असणार आहे. आता हे झालं ऍक्सलरेशन. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द फोर्स ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकल वरती ऍक्ट होणारा आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. फोर्सचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे पूर्वी झालेला F1 इज इक्वल टू, पहिला पार्टिकल आहे फोर्स इज नथिंग बट मास इंटू ऍक्सलरेशन. किती मास असणार आहे त्याचं, m1 एवढा असणार आहे. ऍक्सलरेशन किती असणार आहे, a1 एवढा असणार आहे. मास तसाच ठेवायचा आहे. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे r1 इंटू किती असणार आहे, अल्फा. सो दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. हा सेकंड पार्टिकल इथं आहे तो सुद्धा गोल फिरतो याचा अर्थ त्याच्यावरती पण काय असणार आहे, फोर्स असणार आहे. दॅट सेकंड फोर्स F2 इज इक्वल टू, त्याचं जे मास असणार आहे सेकंड पार्टिकलचं मास किती असणार आहे, m2 असणार आहे. ऍक्सलरेशन किती असणार आहे, a2 असणार आहे. हे जर आपण पुढं पुटअप केलं तर मास रिमेन्स देअर, दॅट इज द m2. a2 इज नथिंग बट ऍक्सलरेशन a2 आपण वरती काढलेला आहे r2 इंटू अल्फा. हा सेकंड फोर्स झाला. सेम वे इथं तिसरा पार्टिकल असणार आहे, चौथा पार्टिकल असणार आहे, 1,00,000वा पार्टिकल असणार आहे, कोट्यावधी पार्टिकल्स असणार आहेत. लास्टचा पार्टिकल आपण इथे विचारात घेतलेला आहे. किती पार्टिकल्स याला मर्यादा नाहीये, 1 पासून n पर्यंत आपण म्हटलेला आहे. पहिला कुठं आहे, इथं. शेवटचा कुठं असणार आहे, इथं असणार आहे. मग त्याच्यावरती जो ऍक्ट होणारा फोर्स आहे दॅट फोर्स लास्ट फोर्स दॅट इज Fn इज नथिंग बट, त्याचा मास किती असणार आहे m आणि ऍक्सलरेशन किती असणार आहे n एवढा असेल. हे जर पुढे सॉल्व केलं तर मास रिमेन्स देअर, ऍक्सलरेशन इज नथिंग बट rn आणि अल्फा असेल. हो, लास्ट पार्टिकलचा फोर्स झाला. आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल. मग टॉर्कचं आपल्याला रिलेशन माहीत झालेलं आहे. ज्यावेळेस आपण फिजिकल सिग्निफिकन्स पाहिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फिजिकल सिग्निफिकन्स आपण स्टडी करत गेलो तिथे एक आपल्याला स्टँडर्ड रिझल्ट असा मिळाला होता. पहा, फोर्स लिनियर पाहिजे असेल तर मास इंटू ऍक्सलरेशन म्हटलं होतं. टॉर्क जर काढायचा असेल तर I इंटू अल्फा म्हटलेलं होतं. हा फोर्स आहे, हे टॉर्क आहे, दोन्ही सेमच आहे. हे मास आहे, हे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. कारण सिग्निफिकन्स काय सांगतो, मास इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द टॉर्क ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल. आणि टॉर्कचा जो 11वीचा आपला फॉर्म्युला आहे, टॉर्क τ1 किंवा T1 आपण म्हणूया. τ1 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे पहिल्याचं, r1 एवढा असणार आहे. त्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे, फोर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. फोर्स आपला किती असणार आहे, F1 एवढा असणार आहे. r1 ॲज इट इज, F1 इज नथिंग बट मगाशी काढलेला आहे मास इंटू ऍक्सलरेशन. मास किती असणार आहे, m1 एवढा असणार आहे. आणि ऍक्सलरेशन किती असणार आहे, r1 आणि ओमेगा. जर पुढे सॉल्व केलं तर r1 काय राहणार आहे, सॉरी अल्फा इथे घेतलेला आहे आपण, m1 आणि r1 स्क्वेअर आणि अल्फा. दिस अबाउट दी टॉर्क ऍक्टिंग ऑन दी फर्स्ट पार्टिकल. तर सेकंड पार्टिकल जो आहे इट इज टू इज इक्वल टू किंवा T2 इज इक्वल टू डिस्टन्स किती असणार आहे त्याचं, r2 एवढा असणार आहे. फोर्स किती असणार आहे, F2 एवढा असणार आहे. सेम वे r2 इंटू F2 इज नथिंग बट m2 इंटू a2. तर a2चा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. a2चा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला पण r2 आणि काय घेतलेला आहे, r अल्फातला. हे स्क्वेअर राहणार आहे. म्हणजे अरेंज केलं तर m2 r2 स्क्वेअर आणि अल्फा. दिस इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल. लास्टच्या पार्टिकल जर टॉर्क आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पुढेच आपल्याला काय करायचं आहे, वाढवत जायचं आहे. Tn इज इक्वल टू rn इंटू Fn इज इक्वल टू rn ॲज इट इज. Fn इज नथिंग बट mn rn आणि अल्फा. जर सॉल्व केलं तर फायनली वी गेट mn rn स्क्वेअर आणि अल्फा. mn rn स्क्वेअर आणि अल्फा. अल्फा इज नथिंग बट अँग्युलर ऍक्सलरेशन. So this is about the individual torques acting on the each particle.
If you consider overall all the body, then the final torque, that is the torque acting on the rotating body, becomes अखंड बॉडीवरचं जे टॉर्क आहे ते टॉर्क काढण्याचा जे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला या पद्धतीने तयार होईल. टी इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं टॉर्क हे T1 असणार आहे, दुसऱ्याचं T2 असणार आहे, प्लस अँड सो ऑन लास्ट पार्टिकलचं टॉर्क हे Tn एवढा असेल. अगेन इक्वल टू, आता T1 चा आन्सर आपण मगाशी काढलेला आहे. T1 इज नथिंग बट m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस सेकंड पार्टिकलचा टॉर्क आहे m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस अँड सो ऑन. लास्टचा जो पार्टिकल आहे त्याचा मास असणार आहे, डिस्टन्स असणार आहे आणि अल्फा. तर अल्फा सगळीकडे आहे, अल्फा गेट्स कॉमन, सगळीकडे अल्फा असल्यामुळे आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया. m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. लास्टचा जो पार्टिकल आहे तो mn rn स्क्वेअर आणि अल्फा. तर जो ब्रॅकेट मधला जो पोर्शन आहे तो आतापर्यंत आपण जवळजवळ 2, 3, 4 वेळा वापर करत आलेलो आहे. काय दिसतंय? मास अंतरवर्ग, मास अंतरवर्ग, मास अंतरवर्ग. आणि मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर इज नथिंग बट काय म्हटलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे हा I1 असणार आहे, हा I2 असणार आहे, हा IN असणार आहे. अखंडचा जर विचार केला तर सगळ्यांची बेरीज आणि सगळ्याची बेरीज म्हणजे टोटल जो काय पार्टिकल दिसतो, टोटल जो तुमचा रिजिड ऑब्जेक्ट आहे त्याचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. आणि त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं सूत्र आपण पहिल्याच आर्टिकलला घेतलेलं आहे समेशन मध्ये. MI स्क्वेअर, I गोज फ्रॉम 1 to n आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे? अल्फा एवढा असणार आहे. दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया I, इकडं अल्फा आणि इकडं काय असणार आहे? T. सो दिस अबाउट द टॉर्क ऍक्टिंग ऑन दी रोटेटिंग बॉडी. तर ही जी आपली डायग्राम आहे या डायग्रामला रिलेटेड 3 आर्टिकल आपण स्टडी केलेले आहे. पहिल्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी काढलेला आहे. तिथं अल्फाच्या ठिकाणी बोथ साइडला आपण कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा घेतलेलं होतं. दुसरा आर्टिकल ह्या बॉडीला रिलेटेड म्हणजे या पूर्वीचा व्हिडिओ अँग्युलर मोमेंटम, तिथं पण आपण बोथ साइडला काय घेतलेलं आहे? ओमेगा घेतलेला आहे. आणि याच डायग्रामला रिलेटेड आहे तिसरा आर्टिकल आहे म्हणजे टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी. टॉर्क साठी कोणाची गरज आहे? ऍक्सेलरेशनची आहे, म्हणून बोथ साइडला आपण ऍक्सेलरेशन घेतलेलं आहे. सो दिस अबाउट दी टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी. आता आपण लास्ट टाइम जे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन घेतलेलं होतं त्याचं प्रिन्सिपल आणि प्रूफ द्यायचं आहे. दॅट इज द कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन देत असताना काय स्टेटमेंट सांगते पहा? बॉडीवरती जर बाह्य फोर्स ऍक्ट होत नसेल, बाहेरचा फोर्स जर बॉडीवरती ऍक्ट होत नसेल तर तिचा जो मोमेंटम असतो तो कॉन्स्टंट असतो. त्याच पद्धतीने आपल्याला अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व कसा होतो तो प्रूव्ह करायचा आहे. इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज L इक्वल टू कॉन्स्टंट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर तुम्हाला ज्या नोट्स दिल्या जातील त्या नोट्समध्ये त्याचं स्टेटमेंट दिलंच आहे. काय स्टेटमेंट आहे? स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असं आर्टिकल आहे 2 मार्काचं. त्याचं स्टेटमेंट असणार आहे, त्याचं प्रूफ असणार आहे. अर्ध्या मार्काला स्टेटमेंट असणार आहे, 1.5 मार्कासाठी प्रूफ असणार आहे. स्टेटमेंट एकाच ओळीचं आहे. काय स्टेटमेंट असणार आहे? इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे, तो म्हणजे अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन. तर इथं आपण आर्टिकलला नाव टाकणार आहे प्रिन्सिपल अँड प्रूफ, किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन असेल ते कशाचं? कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवायचं आहे. प्रिन्सिपल सांगितलेला तर प्रूफ द्यायचा आहे. काय फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा? L बार इज इक्वल टू R बार क्रॉस काय म्हटलेला आहे? T बार. मोमेंट ऑफ मोमेंटम, लिनियर मोमेंटमला रेडियस वेक्टरनं जर प्रोडक्टनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे तो अँग्युलर मोमेंटम. आता हा जो पार्ट आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे दोन्ही बाजूचं. मग इकडच्या विथ रेस्पेक्ट टू टाइम मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अतिशय इम्पॉर्टंट 2 आर्टिकल्स आहेत, 2 मोठे टॉपिक्स आहेत. जर डेरिव्हेटिव्ह जर इकडच्या बाजूचं घेतलं तर इकडच्या बाजूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे
डीएल बार आणि डी टी इज इक्वल टू डी डी टी म्हणजे डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह, इकडचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. काय लिहायचं आहे, डी डी टी लिहायचं आहे, आर बार क्रॉस काय राहणार आहे, पी बार इक्वल टू मॅथमॅटिक्स मधला यू इंटू व्ही ची मेथड आहे. यू हा पहिला फॅक्टर आहे, व्ही हा दुसरा असणार आहे. काय रूल सांगतोय, फर्स्ट म्हणजे जसं आहे तसं लिहायचं आणि सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पहिलं इंटू दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू काय असणार आहे, फर्स्ट असणार आहे. म्हणजे याचं आर बार मी तसाच लिहितो इंटू काय फॉर्म्युला मिळणार आहे आपल्याला, डीपी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस इकडच्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे डी आर बाय डी टी मल्टीप्लाइड बाय किती असणार आहे, पी बार एवढा असणार आहे. सेकंड तसाच राहिला. आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युले तयार होतात पहा. डी डी टी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स इज नथिंग बट काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट काय असणार आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी असणार आहे. म्हणजे जर पुढे सॉल्व केलं तर आर बार तसाच राहणार आहे, क्रॉस फॅक्टर तसाच राहणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट फोर्स प्लस साइन तसंच राहणार आहे आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हेलॉसिटी हे पुढे काय असणार आहे, पी बार त्याच पद्धतीने राहणार आहे. हे जर पुढे सॉल्व केलं तर आर बार तसाच राहणार आहे, क्रॉस तसाच राहणार आहे, एफ बार तसंच राहणार आहे, पॉझिटिव्ह साइन तसंच राहणार आहे, व्ही बार तसाच राहणार आहे, क्रॉस असणार आहे, बट मोमेंटम पी इज नथिंग बट काय फॉर्म्युला आहे, मास इंटू व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजे पुढची स्टेप परत काय राहणार आहे, आर बार क्रॉस किती असणार आहे, एफ बार असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, एम ला कॉमन घ्यायचं आहे आणि व्ही बार क्रॉस काय राहणार आहे, व्ही बार आहे. क्रॉस प्रॉडक्ट जो आहे 11वीला झालेला आहे स्केलर वेक्टर मध्ये, त्याचा आन्सर 0 असणार आहे. 0 इंटू एनी नंबर 0 असणार आहे. म्हणजे पुढचा भाग सगळा निघून जाणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय बनणार आहे, डीएल बार डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस काय राहणार आहे, एफ बार राहणार आहे. आणि दिस इज नथिंग बट द टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. म्हणजे फॉर्म्युला परत तयार झाला, डीएल बाय डी टी इज इक्वल टू टॉर्क ऍक्टिंग काय असणार आहे, टी बार असणार आहे. आता फायनल प्रूफ कडे आपण निघालेलो आहे. अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशनचं प्रूफ द्यायचं आहे. या स्टेप पर्यंत आपण आलेलो आहे. पण स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन द बॉडी, जी रिजिड बॉडी आहे त्या बॉडीवरती बाह्य टॉर्कच ऍक्ट होत नाही, म्हणजे टॉर्क 0 कन्सिडर करायचा आहे, टी 0 घ्यायचा आहे. मग टी जर 0 घेतला तर इक्वेशन आपलं राहणार आहे डीएल बार बाय डी टी इज इक्वल टू 0. आता डी डी टी ऑफ एल इक्वल टू 0 आलंय. पुन्हाचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. हे उत्तर 0 आलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह 0 आलंय याचा अर्थ हा जो यल आहे हा यल काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे यल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हेच आपलं काय असणार आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशनचं प्रूफ असणार आहे. इफ नो एक्सटर्नल टॉर्क्स ऑन अ बॉडी, its angular momentum remains constant. So this is about the principle of conservation of angular momentum and its proof. तर याच्यानंतर आपल्याला पुढं याची एक्झाम्पल्स द्यावी लागतील आणि रोलिंग मोशनचा जो भाग आहे तो पण आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आपण याची एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 1-2 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहे त्याची. त्यामध्ये बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल आपण विचारात घेऊ शकतो. म्हणजे फॉर्म्युला आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एक्झाम्पल्स पहा. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, एल इज इक्वल टू काय म्हटलंय आपण, आय ओमेगा म्हटलेला आहे. म्हणजे बिफोर आणि आफ्टर हा दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट आपल्याला दाखवता येतो. आणि त्याच्यासाठी 2 एक्झाम्पल, म्हणजे पहिलं एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल आपण घेता येतं. तो जो काय डान्सर असणार आहे, बॅलेट्स घेऊन जो गोल फिरणार आहे, ज्यावेळेस तो आपले हात जे आहेत, आर्म्स जे आहेत ते आउट स्ट्रेच करणार आहे. इथं समजा जर ॲक्स ऑफ रोटेशन असेल आणि हे जर आर्म असेल आणि हे आर्म जर आपण बाहेर घेतले आणि इथं जर आपल्या हातामध्ये वेट्स असतील, डंबेल्स असतील, तर हे डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढला की आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्यावेळेस जर आपण असं रोटेट होत असेल, गोल फिरत असेल, ॲट दॅट टाइम ओमेगा शुड बी डिक्रीज्ड.
म्हणजे आर्म्स जर बाहेर फोल्ड केले असतील, बाहेर घेतले असतील, आउटर स्ट्रेचड असतील, ॲट दॅट टाइम मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ मॅक्झिमम. आणि ज्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा मॅक्झिमम होत असतो त्यावेळेस तुमची फिरण्याची जी गती आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत असते. म्हणजे मॅक्झिमम इंटू काय झालं, मिनिमम झालं. हा पहिला फॉर्म्युला झाला. फिरता फिरता त्यानं जर हात जे आउट स्ट्रेच घेतले ते जर फोल्ड केले, बॉडीच्या बरोबर घेतले, तर हे डिस्टन्स ॲक्स ऑफ रोटेशन पासूनचं कमी होणार आहे. आणि डिस्टन्स जर कमी झालं तर ऑटोमॅटिक मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार आहे. म्हणजे आफ्टर मध्ये इथं मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम होईल. आणि जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा कमी होणार आहे तेवढी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्क्रीज काय होणार आहे, मॅक्झिमम. इथं मॅक्झिमम होणार आहे. म्हणजे मॅक्झिममला मिनिममनं मल्टिप्लाय केलंय, मिनिममला मॅक्झिममनं मल्टिप्लाय केलंय. याचा अर्थ LHS बरोबर काय राहणार आहे, RHS राहणार आहे. हे आपलं बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल आहे. आईस स्केटरचं पण एक्झाम्पल आपल्याला घेता येते. आईसवरून ज्यावेळेस तो स्केटर स्केटिंग करत असतो त्यावेळेस त्याचे जे लेग्स आहे ते लेग्स जर बाहेर गेले तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे, स्पीड ऑटोमॅटिक त्याचं कमी होणार आहे. आणि लेग्स जर बॉडीच्या जवळ घेतले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार आहे आणि स्पीड त्याचं काय होणार आहे, वाढणार आहे. अशी एक्झाम्पल्स आहेत बुक्समध्ये. स्विमिंगचं, स्विमरचं एक्झाम्पल घेता येते. भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही पुस्तकाचा पण वापर करा. आज आपण टॉर्क ॲक्टिंग रोटेटिंग बॉडीचं आर्टिकल घेतलेला आहे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम घेतलेला आणि त्याला रिलेटेड परत ह्या 2 एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत. नोट्स तुम्हाला नंतर PDF रूपानं दिले जातील. नोट्सची काय फार काळजी करू नका. तुम्हाला जेवढ्या नोट्स काढता येतील त्या काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. अजून एक रोलिंग मोशनचा आर्टिकल राहिलेला आहे नाही, आपण नेक्स्टच्या आर्टिकलला पाहूया. ओके, थँक्यू.